तर अजित पवार गटाचा आज मुंबई आणि कल्याणमध्ये मेळावा होणार आहे। भाजप तयारी करते, मनसे तयारी करते, तसंच आता राष्ट्रवादी अजित पवार गट सुद्धा कामाला लागलाय आणि मुंबई आणि कल्याणमध्ये आज हा मेळावा होणार आहे। अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे आणि कल्याण ग्रामीणमध्ये अजित पवार गटाचा हा मेळावा असेल। आता इतर सगळ्या पक्षांप्रमाणेच अजित पवार गट सुद्धा कामाला लागल्याचं आपण बघतोय। दुपारी 4 वाजता मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये सुद्धा मेळावा होणार आहे। तेव्हा अजित पवार गट सुद्धा लोकसभेसाठी तितकीच जय्यत तयारी करताना दिसतंय। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे अजित पवार, छगन भुजबळ या ज्येष्ठ नेत्यांकडून आणि लोकसभेसाठी कशा पद्धतीची रणनीती आता अजित पवार गट आखतंय हे बघावं लागेल। कल्याण ग्रामीणमध्ये अजित पवार गटाचा मेळावा आहे, शिवाय मुंबईमध्ये सुद्धा षण्मुखानंद हॉलमध्ये 4 वाजता हा मेळावा होणार आहे। अपडेट्स घेऊयात निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी यांच्याकडून। निकेश, काय या संदर्भातले तपशील आहेत? कोण कोण मार्गदर्शन अजित पवार गटाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांकडून करणार? नक्कीच आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, ते देखील मेळावे आणि शिबिर घेत आहेत। त्याचप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील ठिकठिकाणी जाऊन शिबिरांचं आयोजन करतायत, कार्यकर्त्यांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतायत। त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील आज कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरच्या दौऱ्यावरती आहेत। कल्याण ग्रामीण भागामध्ये आज अजित पवार यांची सभा होणार आहे, कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत। त्याचप्रमाणे उल्हासनगर भागातील किंवा कल्याण भागातील भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा जो आहे तो अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता अजित पवार देखील या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपली मोर्चे बांधणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। जी सभा आयोजित करण्यात आलेली आहे त्या सभेतनं अजित पवार कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना काय मंत्र देतात ते पाहणं गरजेचं राहणार आहे। त्याचप्रमाणे हा जो मतदारसंघ आहे तो मुख्यमंत्री यांचे सुपुत्र डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे, त्यामुळे ते देखील या लोकार्पण किंवा उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असणार आहेत। त्याचप्रमाणे अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। आता ह्या मेळाव्याची जय्यत तयारी झालेली आहे। 11 वाजता ह्या संपूर्ण सभेला आहे ते तयारी झाली असून लोकसभेला या सभेला सुरुवात होणार आहे। मात्र आता या सभेतनं अजित पवार कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना काय नेमकं कानमंत्र देतात, लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना कशा प्रकारे आखणी आखली जाते हे अजित पवार यांच्या या सभेतनं कळणार आहे। जी निकेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।